दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या सातपूर परिसरात मंदिरांच्या दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद केलंय. गुन्हे शाखा क्रमांक युनिट 2च्या पथकाने ही धडक कारवाई करत 3 मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय. 11 फेब्रुवारी रोजी लालबाग राजा गणपती मंदिर, हनुमान मंदिर आणि विनायक मंदिरातील दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) आणि 62 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ने घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. या फुटेजमधून 2 आरोपींची ओळख पटली आणि तपासाला गती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे MIDC अंबड परिसरात सापळा रचत पोलिसांनी रितेश भगवान सुबर व 19 वर्ष रेकॉर्डवरील आरोपीला ताब्यात घेतलाय. चौकशी दरम्यान त्याने आपल्या साथीदारासह मंदिरामध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते. आरोपीला पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, गुलाब सोनार, शंकर काळे, विलास गांगुडे, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी आणि वाल्मिक चव्हाण यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे सातपूर परिसरातील मंदिर चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलंय. रोशन गव्हाणे, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.